नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या न्यूज चॅनलवर। आज आहे मंगळवार, दिनांक 19 ऑगस्ट 2025 आणि आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक अतिशय महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी। महाराष्ट्रात सध्या पावसाने हाहाकार माजवला आहे। हवामान खात्याने येत्या गुरुवारपर्यंत म्हणजेच पुढील 2 दिवस राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे। यामुळे शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे आणि पुढील काही दिवस आणखी आव्हानात्मक असणार आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती तीव्रतेचा पाऊस पडणार आहे, शेतकऱ्यांचं नेमकं काय नुकसान झालं आहे आणि तुम्ही स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवू शकता। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया आजच्या प्रमुख बातम्यांपासून। आजच्या हेडलाईन्स अशा आहेत। पहिली बातमी, महाराष्ट्रात आजपासून पुढील 5 दिवस जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आला आहे। दुसरी बातमी, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, सोयाबीन, कापूस, तूर, मूग आणि हळद यांसारख्या पिकांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे। तिसरी बातमी, हवामान खात्याने 10 जिल्ह्यांना येलो अलर्ट, 10 जिल्ह्यांना रेड अलर्ट आणि काही ठिकाणी चक्रीवादळाचा धोका जाहीर केला आहे। चौथी बातमी, नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचं आवाहन आणि अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा कॉलेजांना सुट्टी जाहीर। आणि शेवटची बातमी, धरणांचे दरवाजे उघडल्याने नद्यांच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे आणि पूर येण्याची शक्यता आहे। आता या प्रत्येक बातमीचा सविस्तर आढावा घेऊया। सर्वप्रथम बोलूया हवामान खात्याच्या ताज्या इशाऱ्यांबद्दल। महाराष्ट्रात सध्या पावसाने थैमान घातलं आहे। हवामान खात्याने सांगितलं आहे की आज मंगळवारपासून पुढील 5 दिवस म्हणजे 24 ऑगस्ट पर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे। विशेषतः आज रात्री 2 वाजल्यापासून काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस आणि चक्रीवादळाचा धोका आहे। यामुळे सर्व नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा आणि विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे। हवामान खात्याने राज्यातील 30 जिल्ह्यांना 3 टप्प्यांमध्ये अलर्ट जारी केले आहेत। सर्वप्रथम बोलूया हवामान खात्याच्या ताज्या इशाऱ्यांबद्दल। महाराष्ट्रात सध्या पावसाने थैमान घातलं आहे। हवामान खात्याने सांगितलं आहे की आज मंगळवारपासून पुढील 5 दिवस म्हणजे 24 ऑगस्ट पर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे। विशेषतः आज रात्री 2 वाजल्यापासून काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस आणि चक्रीवादळाचा धोका आहे। यामुळे सर्व नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा आणि विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे। हवामान खात्याने राज्यातील 30 जिल्ह्यांना 3 टप्प्यांमध्ये अलर्ट जारी केले आहेत। पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे। या जिल्ह्यांमध्ये लातूर, नांदेड, यवतमाळ, अकोला, परभणी, नंदुरबार, पालघर, छत्रपती संभाजीनगर, धुळे आणि जालना यांचा समावेश आहे। या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, पण रात्री काही ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो। दुसऱ्या टप्प्यात 10 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, जळगाव आणि अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे। या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि नदीकाठच्या गावांना विशेष सावधगिरी बाळगण्याचं आवाहन आहे। आणि तिसऱ्या टप्प्यात 10 जिल्ह्यांना डबल तीव्रतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे। यामध्ये पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, गडचिरोली आणि नागपूर यांचा समावेश आहे। या जिल्ह्यांमध्ये आज रात्री 2 वाजल्यापासून चक्रीवादळ आणि ढगफुटी सदृश पावसाचा धोका आहे। हवामान तज्ञ पंजाबराव दत्त यांनी 2 दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांना सावध केलं होतं की पावसाचा जोर वाढणार आहे, त्यामुळे शेतीची कामं लवकर पूर्ण करा। पण दुर्दैवाने अनेक शेतकऱ्यांनी हा इशारा गांभीर्याने घेतला नाही आणि आता त्यांचं मोठं नुकसान झालं आहे। आता बोलूया शेतीच्या नुकसानीबद्दल। मागील 2 दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे। सोयाबीन, कापूस, तूर, मूग, हळद आणि बाजरी यांसारख्या पिकांना याचा सर्वात मोठा फटका बसला आहे। विशेषतः नांदेड जिल्ह्यात एका तासात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। एका शेतकऱ्याने आम्हाला सांगितलं, आमचं सगळं सोयाबीन आणि तूर पुरानं वाहून गेलं। आता आम्ही काय खाणार, मुलांना कसं पोसणार? आमच्या गावात तर 50 ते 60 म्हशी पाण्यात वाहून गेल्या। हे शब्द ऐकूनच शेतकऱ्यांच्या मनातली वेदना आपल्याला समजते। नांदेडमधील या ढगफुटीमुळे एका तासात इतका पाऊस पडला की मागील 15 दिवसांत जेवढा पाऊस पडला नव्हता तेवढा पाऊस एकाच तासात पडला। यामुळे शेतकऱ्यांचं करोडो रुपयांचं नुकसान झालं आहे। यवतमाळ, परभणी आणि अकोला या जिल्ह्यांमधूनही असेच नुकसानीचे अहवाल येत आहेत। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सरकारने आता तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, जेणेकरून त्यांना थोडासा आधार मिळेल। पुढे जाऊन
हवामान खात्याने काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत। विशेषतः नदीकाठच्या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। राज्यातील सर्व धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत, त्यामुळे नद्यांच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे। विशेषतः कृष्णा, गोदावरी आणि भीमा नद्यांच्या काठावर राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचा सल्ला देण्यात आला आहे। हवामान खात्याने सांगितलं आहे की आज रात्री 2 वाजल्यापासून पावसाचा जोर आणखी वाढणार आहे आणि काही ठिकाणी पूर येण्याची शक्यता आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांमधील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी। याशिवाय अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा आणि कॉलेजांना आज, उद्या आणि परवा अशा 3 दिवसांच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत। यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना घरातच राहण्याचं आवाहन आहे। जर तुम्हाला अत्यावश्यक कारणासाठी बाहेर पडायचं असेल तरच घराबाहेर जा, अन्यथा घरातच सुरक्षित राहा, असं हवामान खात्याने सांगितलं आहे। आता काही महत्त्वाच्या सुरक्षिततेच्या सूचना। पहिली गोष्ट, तुमचा मोबाईल फोन आणि पॉवर बँक पूर्ण चार्ज करून ठेवा। पावसामुळे अनेक ठिकाणी वीज खंडित होण्याची शक्यता आहे आणि अशा वेळी तुमचा मोबाईल हा तुमचा सर्वात मोठा आधार आहे। दुसरं, जर तुम्ही नदीकाठच्या गावात राहत असाल तर पुराच्या पाण्यापासून सावध राहा, विशेषतः रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नका। तिसरं, जर तुम्ही दुचाकी किंवा चारचाकी गाडी वापरत असाल तर पुराच्या पाण्यातून गाडी चालवण्याचा प्रयत्न करू नका, यामुळे तुमचं आणि तुमच्या गाडीचं नुकसान होऊ शकतं। चौथं, घरातील विजेच्या उपकरणांपासून सावध राहा। पावसामुळे जमीन ओली आहे आणि यामुळे करंट लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे विजेच्या तारांपासून आणि उपकरणांपासून लांब राहा। आणि शेवटी, हवामान खात्याच्या सूचना आणि स्थानिक प्रशासनाच्या आदेशांचं काटेकोरपणे पालन करा। तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी हे खूप महत्त्वाचं आहे। आता थोडं पावसाच्या कारणांबद्दल बोलूया। हवामान तज्ज्ञांच्या मते अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस इतका तीव्र झाला आहे। परवा म्हणजेच 17 ऑगस्टला अरबी समुद्रात एक वादळी वातावरण तयार झालं होतं आणि त्याचा परिणाम आता महाराष्ट्रात दिसत आहे। हवामान खात्याने सांगितलं आहे की हा पाऊस पुढील 5 दिवस तरी थांबण्याचं नाव घेणार नाही। विशेषतः आज रात्री 2 वाजल्यापासून पावसाचा जोर आणखी वाढणार आहे, यामुळे शेतकऱ्यांचं आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांना सल्ला देण्यात आला आहे की ज्या पिकांना अजून वाचवता येऊ शकतं त्यासाठी तातडीने उपाययोजना करा। उदाहरणार्थ, शेतात पाणी साचू नये यासाठी खड्डे खणून पाण्याचा निचरा करा आणि पिकांना आधार देण्यासाठी काठ्या किंवा दोरखंड वापरा। आता थोडं सरकारच्या भूमिकेबद्दल। शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी। शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळी जाहीर केलं की रेड अलर्ट असलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये शाळा आणि कॉलेजांना पुढील 3 दिवस सुट्टी असेल। याशिवाय स्थानिक प्रशासनाला पूरग्रस्त भागात मदत आणि बचावकार्य सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। काही गावांमध्ये NDRFच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत, जेणेकरून पूरपरिस्थितीत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवता येईल। सरकारने असंही सांगितलं आहे की शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी लवकरच एक समिती स्थापन केली जाईल। आता पुन्हा एकदा जिल्हानिहाय इशाऱ्यांचा आढावा घेऊया, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील परिस्थिती स्पष्ट होईल। येलो अलर्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये म्हणजेच लातूर, नांदेड, यवतमाळ, अकोला, परभणी, नंदुरबार, पालघर, छत्रपती संभाजीनगर, धुळे आणि जालना येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, पण रात्री काही ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो, त्यामुळे सावध राहा। रेड अलर्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये म्हणजेच सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, जळगाव आणि अमरावती येथे मुसळधार पाऊस पडणार आहे। या ठिकाणी नदीकाठच्या गावांना विशेष सावधगिरी बाळगावी लागेल। आणि डबल तीव्रतेचा रेड अलर्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये म्हणजेच पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, गडचिरोली आणि नागपूर येथे चक्रीवादळ आणि ढगफुटी सदृश पावसाचा धोका आहे। विशेषतः आज रात्री 2 वाजल्यापासून या ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे, त्यामुळे या जिल्ह्यांमधील नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं। शेवटी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ही परिस्थिती खूपच गंभीर आहे। हवामान खात्याने सांगितलं आहे की हा पाऊस गेल्या 10 वर्षांतील सर्वात मोठा पाऊस आहे, त्यामुळे सर्वांनी सतर्क राहणं गरजेचं आहे। जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्या पिकांचं नुकसान टाळण्यासाठी शक्य तितके उपाययोजना करा, आणि जर तुम्ही सामान्य नागरिक असाल तर तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या। पावसाबद्दल अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक नवीन अपडेट लगेच मिळेल।
तुमच्या गावात किंवा जिल्ह्यात पावसाची परिस्थिती कशी आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि कुटुंबियांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही महत्त्वाची माहिती मिळेल. धन्यवाद आणि स्वतःची काळजी घ्या.